उदे ग आंबे उदे 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 ग आंबे उदे उदे। नमस्कार. आता व्हिडिओतली कथा तर आपण ऐकणारच आहात, पण त्याबरोबर एक महत्वाची विनंती करायची होती. ती विनंती अशी की ते व्हिडिओ सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवर ते सबस्क्राईबचं बटन आठवणीनं दाबायचं. म्हणजे ज्यांनी दाबलं असेल त्यांनी नाही, पण ज्यांनी दाबलं नसेल त्यांनी आठवणीनं दाबायचं. आपल्या इष्टमित्रांना शेअर करायचं. आणि एक छोटीशी बेल असते पहा, घंटी, तर तीही दाबायची. म्हणजे त्यानं काय होतंय की माझाही उत्साह वाढतो आणि मलाही असं वाटतं की सगळेजण माझ्या सोबत आहेत. मला वाटते एवढी विनंती पुरी झाली. धन्यवाद. याचं स्मरण करून तुम्ही जर हिची उपासना कराल, पीडाहारी पीडाहारी माय भवानी, पीडाहारी माय भवानी, धन धान्यानी तृप्त करी, भक्तांना भयमुक्त करी. पीडाहारी पीडाहारी माय भवानी, धन धान्यानी तृप्त करी, भक्तांना भयमुक्त करी. पीडाहारी पीडाहारी माय भवानी, धन धान्यानी तृप्त करी, भक्तांना भयमुक्त करी. शत्रु विनाशक ही भगवती तुझ्या सगळ्या शत्रूचा नाश करील. शत्रु विनाशक सप्तश्रुतीची फलश्रुती सांगत आहोत बरं का. शत्रु विनाशक प्रियजन पालक, धन धान्यानी तृप्त करी, भक्तांना भयमुक्त करी. पीडाहारी पीडाहारी माय भवानी, धन धान्यानी तृप्त करी, भक्तांना भयमुक्त करी. पीडाहारी. या भगवतीची उपासना कराल तर अजून काय काय होईल. कुलवृद्धी, तुमच्या कुळाला उदंड आयुष्य मिळेल. सप्तशतीतले हे मंत्राची भजनं झालेली आहेत. कुलवृद्धी कल्याणदात्री, ग्रहपीडाती दूर करी. कुलवृद्धी कल्याणदात्री, ग्रहपीडाती दूर करी. तव सानिध्ये तव प्रीतीने, तव सानिध्ये तव प्रीतीने, भक्त हृदय तू पूर्ण भरी. पीडाहारी पीडाहारी माय भवानी, धन धान्यानी तृप्त करी, भक्तांना भयमुक्त करी. पीडाहारी. लक्षात घ्या, माझी भगवती तिची जी उपासना करेल, तिच्या कुळाची वृद्धी करेल. जी नवग्रहाची पीडा असते त्या पीडेचं निवारण होईल. आणि मुख्य म्हणजे तुझ्या सान्निध्यानं भगवतीबद्दल प्रेम निर्माण करेल. कारण तिच्याबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी तिचीच कृपा झाली पाहिजे. कुलवृद्धी कल्याणदात्री, ग्रहपीडाती दूर करी. आई तव सानिध्ये तव प्रीतीने, भक्त हृदय तू पूर्ण भरी. आई अनपीडाहारी पीडाहारी माय भवानी, धन धान्यानी तृप्त करी, भक्तांना भयमुक्त करी. पीडाहारी. अजून ऐका, थोडक्यात मी फलश्रुती सांगत आहे. कारण दुर्गा सप्तशती असो, रामायण असो, भागवत असो, शिवमहापुराण असो, कोणताही ग्रंथ असो, त्याच्यातल्या चिंतनाची कधी समाप्ती कोणी करू शकत नाही.
कारण कितीही जरी केलं, हे का चालू, कितीही जरी केलं तरी हा समुद्र आहे. आज आपण वेळेच्या मर्यादेमध्ये विचार करत आहोत म्हणून. पण मी तुम्हाला सांगू, जन्मभर सुद्धा हे संपत नाही. त्याच्याही पुढे सांगू, जन्मभर संपत नाही याचं काय नवल आहे, जन्मोजन्मी संपत नाही. म्हणून आज इथं कथा सांगितली, कथा संपली या भ्रमामध्ये कथाकारानंही राहू नये आणि श्रोत्यांनीही राहू नये. ही कधी संपणारी गोष्टच नव्हे. माझी भगवती जीवनामध्ये जर मरण यातना तीव्र वेदना, मरण यातना यातना मरण यातना मरण यातना मरण मरण यातना तीव्र वेदना माय भवानी शमन करी. मरण यातना तीव्र वेदना माय भवानी शमन करी. जय जय अंबे जय जगदंबे, जय जय अंबे जय जगदंबे, जय दुर्गे भवतापहरी. पीडाहारी पीडाहारी माय भवानी धन धान्यानी तृप्त करी. भक्तांना भयमुक्त करी. पीडाहारी पीडाहारी माय भवानी धन धान्यानी तृप्त करी. भक्तांना भयमुक्त करी. पीडाहारी. तशी माझ्याजवळ भगवतीची उपासना केली तर काय काय फळ मिळतात याची यादी आहे. आता वाचून दाखवत नाही, जिज्ञासूंनी भेटल्यानंतर त्यांना ती मी यादी काढली आहे सप्तशतीतून. राजा, तुझं राज्य गेलंय, समाधी तुझ्या घरच्यांनी तुला हाकलून दिलंय. तुम्ही जर भगवतीची उपासना कराल तर तुमचं सगळं तुम्हाला परत मिळेल. सुरथ राजा आणि साधी व्यापारी सुमेधा ऋषीचं दर्शन घेऊन तिथून निघतात. गंगेच्या तीरावर येतात. गंगेच्या तीरावर मृत्तिकेची भगवतीची मूर्ती तयार करतात. पार्थिव शिवलिंग पूजनाचा संदर्भ इथं आपण समजून घ्या. मातीची भगवतीची मूर्ती तयार करतात. 3 वर्ष तिची आराधना करतात. पहिल्यांदा काही काळ एक वेळेस जेवण करतात. नंतर अन्न त्याग करतात. फक्त नीर आहार घेतात. नीर म्हणजे पाणी. नंतर पाण्याचा त्याग करतात. मित आहार घेतात. मित म्हणजे थोडंसं फळ. पुन्हा त्याचाही त्याग करतात. फक्त हवेचं भक्षण, वायूचं भक्षण करतात. आणि अशी 3 वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर भगवती त्यांच्यासमोर प्रगट होते. भगवतीला या दोघांनीही आपल्याला काय पाहिजे हे सांगितलेलं नाही. तरीही प्रसन्न झालेली भगवती त्यांना आपणहून विचारते की तुम्हाला काय पाहिजे. सुरथ राजा सांगतो, मला माझं राज्य पाहिजे. आणि समाधी वैश्य मात्र सांगतो की मला या व्यापातून, या तापातून, या त्रिविध तापातून मुक्तीचं ज्ञान पाहिजे. संपूर्ण कथा चालू असताना सुरथ राजा नायक वाटतो, पण मला अंतिमतः समाधी व्यापारी हा मोठा वाटतो. कारण त्यानं मुक्ती मागितली. भगवतीनं सांगितलं की अत्यंत कमीत कमी वेळामध्ये तुमच्या ह्या दोन्हीही गोष्टी तुम्हाला मिळून जातील.
हाच सुरथ नावाचा राजा नंतर भगवतीच्या कृपेनं सावर्णी नावाचा 8वा मनू झाला. संपूर्ण केवळ क्षिती मंडळच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाचं संचलन करणारा जो काळ आहे त्या काळाचा अधिपती झाला. समाधी वैश्याला मुक्तीचं ज्ञान मिळालं. प्रभो, हे मी का सांगत आहे? आपल्या सर्वांना सुद्धा भगवतीच्या कृपेनं या तापातून व्यापातून मुक्त होण्यासाठी सप्तशतीची डोळसपणे उपासना करावी या तळमळीनं आणि भावनेनं मी आपल्यासमोर हे धाडस करीत आहे. सप्तशतीचा पुरोहिताने पाठ करावा आणि आपण तुपाची आहुती टाकावी आणि नंतर त्यांनी त्यांच्या घरी आणि आपण आपल्या घरी जावं. एवढी सोपी आणि साधी माझी आईची कथा नाही आहे. पाठ करणाऱ्या गुरुजींकडून आपण तिचा आशय समजून घ्यावा, तदनुसार तिची उपासना करावी. तिची उपासना कशी करावी याचं अत्यंत काटेकोर शास्त्र आहे. सर्वप्रथम सप्तशतीची उपासना करताना आचमन सांगितलं आहे. आपल्या सर्व पारंपरिक उपासनेमध्ये आचमन हे ओम केशवाय नमःपासून सुरुवात होतं, परंतु सप्तशतीचं आचमन ओम ऐं आत्मतत्वं शोधयामी नमः स्वाहा इथपासून होतं. म्हणजे सप्तशती हे आत्मतत्वाचा शोध घेणारं शास्त्र आहे. नंतर शापोद्धार आणि कीलकाचा उच्चार करावा. नंतर कवच, अर्गला आणि कीलक यांचा पाठ करावा. या कवचामध्ये माझ्या देहातलं एकही स्थान भगवतीनं सोडलं नाही की ती त्या रूपानं त्या ठिकाणी माझं संरक्षण करते. रूपं देही जयं देही यशो देही विशोजही ही अर्गला आहे. नंतर विशुद्ध ज्ञान देहाय हे कीलक आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्ण मंत्र आहे. या नवार्ण मंत्राचे हृदयादिन्यास आहेत, ऋषियादिन्यास आहेत, अक्षरादिन्यास आहेत. न्यास म्हणजे त्या त्या ठिकाणी त्या त्या देवतेची स्थापना करणे. आपल्यामधल्या असलेल्या देवाला जाग करण्यासाठी सप्तशती आहे. नंतर सप्तशतीचे 13 अध्याय आहेत. 13 अध्यायानंतर पुन्हा आचमन करून न्यास करून प्रधान रहस्य, मूर्ती रहस्य, वैकृतिक रहस्य असे 3 रहस्य आहेत. त्या रहस्याचा पाठ करावा. सिद्ध कुंजिका स्तोत्रापर्यंत जावं. अशा रीतीनं दुर्गा सप्तशतीचा पाठ करीत असताना अंतःकरणामध्ये सदैव सद्गुरू आणि भगवती यांचं अधिष्ठान असावं. अर्थाकडे दृष्टी असावी. या 3 दिवसाच्या चर्चेमध्ये ज्या बाबी आपल्या समोर आल्या त्यातल्या काही योग्य वाटत असल्या तर त्याचाही सप्तशतीचा पाठ करत असताना त्याचा विचार करावा, त्याचं चिंतन करावं. एवढं सगळं करीत असताना अनन्य भावानं सद्गुरूला शरण जावं. सद्गुरूला शरण जाऊन सद्गुरूशी बोलावं. आंतरीचं हितगुज सद्गुरूला सांगावं की हे गुरुनाथा, मी आज दुर्गा सप्तशतीचा पाठ केला. बरं, दुर्गा सप्तशतीचा जो महिषासूर आहे ना, त्या महिषासुराचा वध करण्यासाठी माझी वृत्ती प्रफुल्लित व्हावी, मी शक्तिशाली व्हावा, यासाठी आपण माझ्यावर कृपा करा. आपण माझ्यावर मला आशीर्वाद द्या. कारण या जीवनामध्ये मी जे मिळवत आहे, मी जे मिळवणार आहे, मी जिथपर्यंत आलो आहे ती तुझीच कृपा आहे. म्हणून
सप्तशतीचं चिंतन करत असताना सद्गुरूचं स्मरण करावं आणि सद्गुरूला म्हणावं. काय म्हणावं सांग. गुरुचरणासी ठेवियला माथा, गुरुचरणासी ठेवियला माथा, गुरुचरणासी ठेवियला माथा, गुरुचरणासी ठेवियला माथा. मन शांत होई तुझे गुण गाता, मन शांत होई तुझे गुण गाता. गुरुचरणासी ठेवियला माथा, गुरुचरणासी ठेवियला माथा. गुरुच्या कृपेने येथवर आले, जीवनाचे माझ्या कार्य सुरू झाले. तुझ्याच कृपेने येथवर आले, जीवनाचे माझ्या कार्य सुरू झाले. जगण्यासी माझ्या आला अर्थ आता, जगण्यासी माझ्या आला अर्थ आता. मन शांत होई तुझे गुण गाता, मन शांत होई तुझे गुण गाता. गुरुचरणासी ठेवियला माथा, गुरुचरणासी ठेवियला माथा. मन शांत होई तुझे गुण गाता, मन शांत होई तुझे गुण गाता. गुरुचरणासी ठेवियला माथा, गुरुचरणासी ठेवियला माथा, गुरुचरणासी ठेवियला माथा. सद्गुरुनाथ भगवान की जय. सज्जन हो, गौरीताईनं गायलेलं हे भजन आम्ही शनिवारी कथेसाठी औरंगाबादला येत असताना हे शब्द आणि ही स्वररचना गौरीला चालत्या गाडीमध्ये सुचलेली आहे आणि ती तिनं अभ्यास करून आत्ता इथं आपल्यासमोर ठेवली आहे. हे फक्त गुरुमुळेच होऊ शकतं, गुरुशिवाय काहीच नाही. माझं स्वतःचं काही नाही आहे. तर अशी सद्गुरूची कृपा आपल्या सर्वांवर राहावी. गेल्या 3 दिवसापासून हा एक वेगळा प्रयोग आहे. यज्ञेश्वर महाराजांच्या प्रेरणेनं, आशीर्वादानं आणि परिश्रमानं हे सप्तशतीचं चिंतन आपल्यासमोर ठेवत असताना ज्या दिव्य शक्ती माझ्यासोबत राहिल्या त्यापैकी आपल्याच नगरीचे, आपल्याच शहरामध्ये निवास असलेले आपल्या सर्वांचे अत्यंत गुणी, प्रतिभावान, अभ्यासू बासरीवादक श्री निरंजन भालेराव यांनी या 3 दिवसामधला आनंद खूप वाढवला. त्याबद्दल अरे वा, मला वाटलं सांगावं लागेल काही की
त्यानंतर गेल्या काही वर्षापासनं मला मी जिथं सापडल तिथं वाजवीत असलेले, गच्ची पाहिली नाही, मंडप पाहिला नाही, रस्ता पाहिला नाही, मंदिर पाहिलं नाही, जिथं सापडल तिथं मला वाजवून आनंद देणारे तबलावादक हे नांदेडचे आहेत. मुद्दाम भगवतीच्या सेवेसाठी इथं आलेले आहेत. तर ते आहेत श्री गजानन कुलकर्णी. हा छोटा गायक दादांचा पंतू आहे. याचं नाव वेदांग आहे, वेदांग देशमुख. आणि त्याच्या बाजूला जी बसली आहे ती त्याची आई आहे, गौरी देशमुख. या दोन्हीही भजन गायकांसाठी काय करावं मला तुम्ही म्हणूच देईनात की जोरदार टाळ्या. आजकाल टी व्हीवर तसं म्हणल्याशिवाय लोक टाळ्यासुद्धा वाजविनत. तुम्ही कुठं म्हणलात जोरदार टाळ्या वाजवा म्हणून? परंतु मला ह्याची जाणीव आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये या सर्व कलावंतांनी जे आपल्या कला दर्शनाद्वारे स्थान निर्माण केलेलं आहे त्याचा आशीर्वाद तुमच्या टाळ्यामधून मिळत आहे. या कार्यक्रमाला टाळाची अत्यंत टाळ वाजवणं फार कठीण असतं बरं का. माणसाला ते वाद्य फार छोटं वाटतं, परंतु सगळ्या कार्यक्रमाचा डौल त्या वाद्यावर असतो. तर तो डौल सांभाळणारा आमच्या सर्वांचा डौलदार आणि लाडका राजा सोमराज सेलुकर यांनी टाळाची अत्यंत आल्हाददायक साथ संगत आपल्या सर्वांसमोर ठेवली आहे. आणि ज्यांच्या घनगंभीर मृदंग वादनानं, पखावज वादनानं या कार्यक्रमाची उंची, सौंदर्य वृद्धिंगत होत गेलं ते आमचे लातूर जिल्ह्यातल्या निटूर जवळच्या केळगावचे अत्यंत सात्विक असे पखवाजवादक, गुणी प्रतिभावंत पखवाजवादक श्री सुधाकरजी पाटील यांच्यासोबत आमचे काही अनेक वेदविद्यालयाचे सहकारी विद्यार्थी या ठिकाणी अधूनमधून उपस्थिती लावून गेले. ते सर्व आणि हा माझा भाबडेपणा, वेडेपणा अत्यंत आपुलकीनं स्वीकारणारे सर्व माझे परमेश्वर स्वरूप श्रोता बंधू भगिनी यांना आम्ही सर्वजण, व्यासपीठावरील सर्वजण, त्यासोबत ही उत्तम ध्वनिक्षेपण व्यवस्था अतिशय दर्जेदार आहे. कारण त्याचं नियंत्रण करणारा जो कलावंत आहे तोही या सगळ्या कलावंतांच्या मांदियाळीमधला असल्यामुळं श्री अविनाशजी थिगळे यांच्यासाठी आमच्यासहित आपण सर्वांनी एकदा दणदणीत टाळ्यांचा कडकडाट. हळूच दिसा ना तुम्ही सगळ्यांना. जे व्हिडिओग्राफी होत आहे ती स्थानिक व्हिडिओग्राफी जे करत आहेत त्यांचं नाव मला माहीत नाही. काकासाहेब कदम आणि रमेश वाघ हे राहुल सोनवणे यांच्या सहकार्यानं हा सगळा कार्यक्रम लाईव्ह फेसबुकवरती रोज दाखवत आहे. वा वा. त्याच्यातले वाघ कोण आहेत? इथं उभे असलेल्यापैकी कोणी वाघ आहेत का? पाठीमागे आहेत ते आहेत. खरं सांगू तुम्हाला, वाघाच्या तावडीत सापडावं असं कुणालाही कधी वाटणार नाही, परंतु या वाघाच्या तावडीतून सुटूच नये असं आम्हाला जन्मभर वाटत राहील. त्याबरोबर अभ्यासासाठी गंगाखेडहून मुद्दाम व्हिडिओग्राफी करण्यासाठी दादांचा, यज्ञेश्वर महाराजांचा लाडका अंतरंग शिष्य श्री संजय पाठक हेही या कार्यक्रमाचं उत्तम ध्वनिचित्रण करीत आहेत. त्यांच्याही प्रती आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या भावना टाळ्यांच्या रूपानं पडतील. आता समोर येतो आणि तुमच्या आणि कथेच्या मधला शेवटच्या टप्प्यातला समितीच्या वतीचा कार्यभाग या ठिकाणी संपन्न करतो. खरं म्हणजे
सप्तशतीवरती कथा असं जेव्हा पहिल्यांदा आमच्या समितीसमोर आलं तेव्हा आधी भुवया उंचावल्या होत्या की नेमकं काय मांडलं जाईल. पण या सगळ्या शंका आपली कथा ऐकून पूर्णपणे दूर झालेल्या आहेत आणि निश्शंक मनानं आपण जी सुहृदयता आमच्या प्रती दाखवून ही उत्तम कथा या ठिकाणी मांडलीत त्याबद्दल सुरुवातीला आयोजन समितीच्या वतीने औरंगाबाद शहरामध्ये श्रावण मासानिमित्त आयोजित पार्थिव शिवपूजन सोहळ्यानिमित्तानं या कथेत आपण जो सहभाग दिलात त्याबद्दल आपले शतशः ऋण. कारण आभार हा शब्द डोक्यावर काहीतरी भार ठेवल्यासारखा आहे. त्यामुळे त्यात न गुंतता मी आपल्या ऋणात राहणं समितीच्या वतीनं पसंत करतो. आपला छोटासा सन्मान या समितीच्या वतीने आपण स्वीकारावा अशी विनम्र प्रार्थना. आपण तो स्वीकारलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. कारण धन्यवाद शब्द फार चांगला आहे. त्याचा अर्थ मी शेवटी सांगेल कारण अजून वाद निर्माण होण्याआधी बाकीच्यांचा सत्कार आपण करूया. उपस्थित कलावंतांमध्ये शेवटच्या बाजूला बसलेत पण वयानं सगळ्यात ज्येष्ठ आहेत आणि राजसी प्रवृत्तीचं वाद्य सात्विक प्रवृत्तीचं वाद्य त्यांच्याकडे आहे. पखावज वाद्यांच्या सुद्धा प्रवृत्ती आहेत. सात्विक वाद्य म्हणून पखावज याच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा सन्मान आपण सुरुवातीला करूया. श्रीयुत सुधाकर पाटील सात्विक वाद्यवादक पखवाज वादक सुधाकरजी पाटील. त्यांच्यानंतर ज्या वाद्याकडे राजस म्हणून पाहिलं जातं ते वाद्य अर्थात तबला नांदेडहून खास या ठिकाणी आलेले श्रीयुत गजानन कुलकर्णी. एक फार सुंदर मांडणी आहे. हार्मोनियम बुवांनी स्वतःच्या हातात स्वतःजवळ ठेवली होती. स्वतःचा स्वर स्वतःच्या काबूत ठेवण्यासाठी संवादिनीचा संवाद स्वतःशी आधी त्यांनी साधला आणि मग बाकीच्यांबरोबर साधला. ते हार्मोनियम आणि हा तबला हे जर बरोबर बोलला तर बुवा टिकला नाही तर दोन्हीच्या मध्ये बुवा दाबला. तसं न होता न दाबता त्यांनी त्याचा यथायोग्य वापर केला. निष्प्राण वेणूमध्ये ज्यांनी प्राण फुंकले आणि बुवांची खूप तारीफ मिळवली असा आमचा तो माझा विद्यार्थी आहे निरंजन भालेराव. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, निरंजनी आम्ही बांधिले घर. तर हे घर आमचं मजबूत ठेवावं एवढीच आमची प्रार्थना आहे. आम्ही वीट माती पाणी सगळं तुमच्याच हवाली केलेलं आहे. आता किती पक्क करायचं ते तुम्ही ठरवा. बुवांना अतिशय उत्तम अशी स्वरसाथ ज्यांनी दिली त्यांनी खरं म्हणजे त्यांच्या कलेतून त्यांचं प्रदर्शन आणि बोलण्यातून नम्रता दाखवून दिलेली आहे. असे आमच्या सौ गौरीताई देशमुख यांनाही प्रसाद द्यावा. आणि आईबरोबर तितक्याच ताकदीनं साथ करणारा त्यांचा मुलगा वेदांत देशमुख. टाळाचा उल्लेख महाराजांनी पण केला आणि टाळाची साथ करतोय सोमराज. तर त्याच्यासाठी स्वतंत्रपणे वेगळी व्यवस्था आम्ही केली आहे. कारण या यज्ञ व्यवस्थेमध्ये तो स्वतःचं सर्वस्व झोकून प्रत्येक गोष्टीत समोर असतो. समोर ये सोमराज, समोर ये. बाकी तुला काही नाही, तुझ्या ह्या सगळ्या वागणुकीसवर आमची हार आहे म्हणून तुला एक हार आम्ही देतो. सद्गुरुनाथ भगवान की. असाच योग पुन्हा येवो, 3च्या ऐवजी 5 दिवस येवो अशी
प्रार्थना आणि खरोखरच तुम्हा सर्वांच्या संगतीत आम्हाला 3 दिवस या कथेचं श्रवण करता आलं, त्यामुळे आम्ही नक्कीच धन्य झालो, यात काही वाद नाही, म्हणून धन्यवाद. आता काय बोलून थकला जीव. ज्ञानेश्वरीमध्ये सद्ग्रंथाचं सेवन कसं करावं हे सांगताना असं सांगितलं आहे की हे शब्दे वीण संवादीजे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासे. माझ्या गुरुने एवढे जे आमचे लाड पूर्ण केले त्याबद्दल सद्गुरूच्या चरणी अंतःकरणपूर्वक साष्टांग प्रणिपात करून आपण एवढंच म्हणू. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे खळांची व्यंकटी सांड, तया सत्कर्मी रतिवाढ, भूता परस्परे पड मैत्र जीवा. स्वधर्म सूर्य पाह, जो देवांची लतो ते लाभ, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांसी मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटोत्तय. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलती जे अर्णवती चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे जे सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय होवा. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देवो, सुखिया झाला हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिवस, अमृताचा आजी सोनियाचा दिवस, अमृताचा सोनियाचा हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, पाहिला रे. आजी सोनियाचा दिवस, अमृताचा घन आजी सोनियाचा दिवस, आजी सोनियाचा दिवस, अमृताचा घन आजी सोनियाचा दिवस. सबाह्य अभ्यंतरी आना योग्य
अंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे, हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वरुषे अमृताचा धनु अजी सोनियाचा दिनू अजी सोनियाचा दिनू सोनियाचा दिनू अजी सोनियाचा दिनू कृपा सिंधू करुणा करू करुणा करू बाप रखुमा देवी हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वरुषे अमृताचा धनु अजी सोनियाचा दिनू सोनियाचा दिनू सोनियाचा दिनू वरुषे अमृताचा धनु सोनियाचा दिनू सोनियाचा दिनू वरुषे अमृताचा धनु उदे गांबे उदे 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 देवीच्या देवळात आज सागर मी मांडतो